पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे खास तुमच्यासाठी। तर कशा आहात मैत्रिणींनो, मजेत ना? तर चला आपण आज एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत। बघा, मी प्रतिभा जाधव पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल टॉप स्टिचिंग मराठीमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी बॅग डिझाइन पाहणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूया। तर चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, तसेच व्हिडिओला एक लाईक करायला विसरायचं नाही। चला तर मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूया। तर बघा, इथे आपण बॅगचं जे बाजू आहे ती घेतलेली आहे, त्यावर आपण गळा रुंदी व गळा उंची टाकलेली आहे। त्याला चौकोनी बॉक्स बनवून घेणार आहोत। चौकोनी बॉक्स बनवून झाल्यानंतर तर आता आपला इथे चौकोनी बॉक्स जो आहे तो बनवून झालेला आहे। तर बनवून झाल्यानंतर आपण मटका गळा बनवणार आहोत ब्लाउजला। तर मटका गळाचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे, एकदम व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आकार आलेला आहे। तर अशा प्रकारे जर तुम्हाला व्यवस्थित आकार करायचा असेल तर पेपरवर तुम्ही प्रॅक्टिस करत चला। त्याच्यामुळे आपल्याला अगोदर पेपरवर प्रॅक्टिस केल्यानंतर प्रॅक्टिस होऊन जाते व व्यवस्थित गळ्याला आकार द्यायला जमतात। तर इथे आपण आता पानाचा आकाराचा शेप देऊन घेणार आहोत। मध्ये आपल्याला डिझाइन बनवायची आहे, म्हणून आपण तो पानाचा डिझाइनचा शेप बनवून घेतलेला आहे। इथे आपण आता गळ्याच्या आकाराप्रमाणे कटिंग करून घ्यायचे आहे। तर मी इथे थोडंसं डीप ठेवलेलं आहे, त्यामुळे बाहेरून मी परत आकार देऊन कट करून घेतलेलं आहे। बघा, तर इथे मी कट करून घेत आहे। तर इथे आपला कटिंग झालेला आहे गळा। माझं थोडंसं इथे जे जास्त राहिलेलं आहे तेही मी आता फिनिशिंग आणि कट करून घेत आहे। बघा, आता जे आहे तो जो आपण पानाचा जो आकार दिलेला आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तो जो आकार आपण आतील बाजूने दिलेला आहे त्या साईडने आपण कट करून घेणार आहोत। तसेच आपण दुसऱ्याही साईडने त्याला जे आहे ते व्यवस्थित फिनिशिंग देऊन कट करून घ्यायचं आहे। तर मी इथे कट करून घेत आहे। बघा, तर इथेही माझं जे फिनिशिंगच्या यांनी कटिंग करून झालेलं आहे। बघा, तर इथे मी काय केलेलं आहे, जे कॉन्ट्रास्ट मला कपड्यावर डिझाईन बनवायचे आहे म्हणून मी त्यासाठी कॉन्ट्रास्ट कापड घेतलेलं आहे। तर इथे आता आपण बॅग हंतरून घेतलेला आहे। बॅगवर आपण अस्तरचा बॅग जो आहे तो पण आपण हंतरून घ्यायचा आहे आणि तो एकदम व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, एकदम प्लेन करून घ्यायचा आहे, त्यामुळे आपलं जी गुड्या वगैरे पडत नाही। तर आता आपण त्याला टिप देऊन घेणार आहोत। बघा, जे गळ्याचा जो गोलाकार आहे त्याला आपण टिप देऊन घ्यायची आहे। तर चला आपण टिप देऊयात आता। बघा, इथे आपला जो गळ्याचा आकार आहे तो स्टिच करून झालेला आहे। आता आपण जो गळ्याचा मधला भाग आहे त्याला आपण आता कट करून घेणार आहोत। तर जो जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते आपण आता कट करणार आहोत। बघा, जे अस्तरचे फॅब्रिक होतं आपण अगोदरच गळ्याची डिझाईन त्याच्यावर तयार केलेली होती। तर आता आपण तो गळ्याच्या आकाराप्रमाणे कट करून घेणार आहोत। तर इथे जो आहे तो आपला
कट करून झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकता। आपला जो आहे तो पूर्ण कट झालेला आहे। आता काय करायचं आहे, मध्ये जे आहेत ते कट लावून घ्यायचे आहेत आपल्याला। कट लावल्यामुळे काय होतं, आपलं जे फोल्ड केल्यानंतर एकदम फिनिशिंगने व्यवस्थित बसतं। त्यामुळे जे गोलाकाराचे इथे आहे तिथे कट लावून घ्यायचे आहे। तर आता कट लावून झालेले आहेत। आता आपण जे आहे ते पलटी करून घेणार आहोत। तुम्ही कोणत्याही ब्लाऊज अशा प्रकारे बनवू शकता। तर आता याला आपण घेणार आहोत, डार्क टिप मारून घेणार आहोत बघा। तर इथे आपला दाबटीप जे आहे ते देऊन झालेले आहे। आता आपण काय करायचं, जे अस्तरचं फॅब्रिक आहे ते आतील बाजूला हे करून आता तो फोल्ड करून घ्यायचा आहे व ते एकदम व्यवस्थित करून घ्यायचं। तुम्ही याला प्रेस सुद्धा करून घेऊ शकता, त्याच्यामुळं व्यवस्थित होतं। आता इथे मी प्रेस करून घेतलेला आहे बघा। तर किती छान गळा झालेला आहे आपला। तर आता आपण काय करायचं आहे, याला जे आहे ते कडेकडेने अस्तरच्या शिलाई देऊन घ्यायची आहे। तर चला तर मग आपण शिलाई देऊन घेऊया। स्टिच करून झालेला आहे बघा। आणि आता आपण त्याचं एक्स्ट्रा जे फॅब्रिक होतं ते आपण कट करून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, जो बॅक आहे तो आपला स्टिच केलेला फोल्ड करून घ्यायचा आहे। त्याच्यावर खाली कॅनव्हास ठेवून जो पानाचा आकार आहे तो मी ह्याच्यावर देऊन घेत आहे। ते जे आपलं कट केलेलं कापड होतं ते नुसतं तुम्ही आकार देऊ शकता। मी इथं डायरेक्ट देत आहे कारण की मला प्रॅक्टिस आहे आकार देण्याची। त्यामुळे तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही त्या पानाच्या आकाराने पण देऊ शकता। तर इथे आपण तुम्ही बघू शकता, इथे आपण पानाचा आकार दिलेला आहे बघा। तर आता तो आपण कट करून घ्यायचा आहे। जो आपण हे बाजूचा आहे ते एक्स्ट्रा शिलाईसाठी घेतलेला आहे, त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला कट टू कट घ्यायचं नाही, तर म्हणून मी ते एक्स्ट्रा घेतलेलं आहे। तर आता मी पूर्ण आकार कट करून घेतलेला आहे आणि कट केल्यानंतर काय करायचं आहे, नंतर
आता इथे पूर्ण कटिंग झालेलं आहे आपलं. तर आता हे दोन्ही जे आहे ते वेगवेगळं करून घेतलं. मी थोडंसं इथं जास्त झालेलं आहे माझं म्हणून मी व्यवस्थित कट करून घेत आहे. आणि ह्या साईडनेही थोडंसं शेप देण्यासाठी मी व्यवस्थित कट करून घेत आहे. बघा थोडंसं माझं हल्ल्यामुळे थोडंसं शेप हे झाला होता म्हणून तो व्यवस्थित करून घेत आहे. बघा तर तो शेप जो आहे तो माझा व्यवस्थित करून झालेला आहे. आता हे जे ओपन केल्यानंतर जे मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं होतं ते कापड ह्याला मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे. ते हे जे आहे ते प्रेस करून घ्यायचं आहे. प्रेस करायचं आहे तर मी इथे दाखवलं आहे एका कापडावर वेगळं दुसरं कापडही घेतलेलं आहे. 2 कापडांवरती प्रेस करून घेतलेलं आहे. आता ह्याला एका जे कॉन्ट्रास्ट मॅचिंगचं कापड आहे त्याच्यावर ठेवून आपण ही शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा शिलाई देणार आहोत आता आपण.
शक्ल को जानता था जो अंतराल में सची माना जाता है। उसने जरूर शक्ल की सारी जानकारी सारी तो नहीं। One, two, three.